तर आज आपण बघूयात की पी-एम-ए-व्ही-वाय योजनेसाठी कसं लॉग इन करू शकतो. असे बरेच व्हिडिओ दिसतील तिथे सांगितलं गेलं आहे की तुम्हाला क्रोमवरती जाऊन पी-एम-एम-व्ही-वाय सर्च करायचं आहे. त्यानंतर जी फर्स्ट लिंक आहे ते प्रधानमंत्री मातृवंदना योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे जे ऑप्शन्स दिसत आहेत जसे की लॉग इन असेल किंवा मग पी-एम-ए-वाय ॲप या थ्रू तुम्ही सिस्टीममध्ये लॉग इन करू शकतात. पण खरं हे आहे की हे जे तुम्हाला लॉग इन किंवा पी-एम-एम-व्ही-वाय ॲपचे ऑप्शन्स दिसत आहे हे तुमच्यासाठी नाही आहेत. हे आशा वर्कर किंवा अंगणवाडी सेविकेसाठी ऑप्शन दिलेले आहेत. त्यांच्याकडे त्यांचा यूजर आय डी आणि पासवर्ड असतो आणि तो यूजर आय डी आणि पासवर्ड वापरून ते सिस्टीममध्ये किंवा पोर्टलला लॉग इन करतात आणि तुमचे जे डिटेल्स असतील तुमचं जे रजिस्ट्रेशन असतील ते या पोर्टलवरती ते करतात. तुम्ही स्वतः या पोर्टलवरती रजिस्टर नाही करू शकत. आधी एक ऑप्शन येत होता सिटिझन लॉग इन, तो वापरून तुम्ही करू शकत होतात पण आता तो ऑप्शन येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला पी-एम-ए-व्ही-वाय योजनेसाठी रजिस्टर करायचं असेल तर तुम्हाला जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जावं लागणार किंवा आशा वर्करला भेटावं लागणार. तेवढाच एक ऑप्शन आहे इथे रजिस्टर करण्यासाठी.